तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा विषय सर्वांसमोर मांडतोय बघा। चप्पलचं स्टँड आहे आणि चप्पलच्या स्टँडच्याच खालच्या बाजूला एक स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग जातीचा साप आपल्या समोर दिसतोय। तो फणा फुगवायला लागलेला आहे, तर त्याला आपल्यापासून धोका वाटल्यामुळे तो फणा वगैरे दाखवून आपल्याला पूर्वचेतावणी देऊ शकतो। थोडंसं आपण साईडला घेतोया, बघू शकताय तो आपल्याला फणा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे। तर बघा, आपल्या समोर जो आहे तो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे। त्याच्या फण्याच्या पाठीमागं चष्म्यासारखे दोन गोल असतात, त्यामुळं त्याला स्पेक्टिकल कोब्रा म्हणलं जातं। हिंदीमध्ये या सापाला घेवण म्हणलं जातं। बघा, आता गव्हासारखी त्वचा आहे, गहू चिटकवल्यासारखी त्वचा आहे, म्हणून या सापाला घेवण या नावानं ओळखलं जातं बघा। आणि शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा असं त्याचं नाव आहे, मराठीमध्ये भारतीय नाग। तर बघा, समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला दोन काळे टिपके असल्यासारखे दोन गोल दिसत आहेत। तर बघा, त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला त्याचं शरीर फुगलेलं दिसतंय। तर बघा, सरासरी बघा 3 ते 4 फूट लांबी होत असते त्याची, अधिकतम लांबी 6 फुटापर्यंत असते बघा। याच्यामध्ये 5 प्रकार असतात बघा: अंदमान कोब्रा, कॅस्पियन कोब्रा, मोनोकोल कोब्रा, किंग कोब्रा आणि आपल्या समोर आहे तो स्पेक्टिकल कोब्रा। भारतामध्ये जे काही माणसाच्या संपर्कात येणारे जे 4 साप विषारी आहेत, त्यामध्ये या सापाचा 4था क्रमांक लागतो। याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं, जे की आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीमवरती त्याच्या विषाचा इफेक्ट होत असतो। बघू शकताय कशा प्रकारे तो आपल्याला पूर्वचेतावणी देतोय। कोणताही साप असू द्या, साप स्वतःहून कधी आपल्याला चावत नसतात। त्यांच्या जवळ आपण गेल्यानंतर ते असा फणा दाखवून फुसकारून वगैरे सूचना आपल्याला ते देत असतात। जर तुम्हाला सापांच्या वगैरे माहिती वगैरे नसेल तर सापांच्या जवळ जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण साप ज्या वेळेला त्यांना भीती वाटते त्याच वेळेला चावतात। आणि चावल्यानंतर बघा की या सापाचा 80% कोरडा चावा असतो, म्हणजे त्यामुळं घाबरून जायचं नसतं। 80% हा साप विष सोडत नसतो, त्यामुळं काही सर्पमित्रांचा गैरसमज होतो की त्याला नाग साप चावल्यानंतर काय सुद्धा झालेलं नाही। विष सोडलेलं नसेल तर काय सुद्धा होत नसतं, गैरसमज कोणी करून घ्यायचा नाही। विष सोडल्यानंतर मृत्यू हा होऊ शकतो, वेळेत उपचार नाही झाला तर बघा, आपण जास्त जवळ झालं तर तो फणा वगैरे कसा आपटतोय, फुसकारून आपल्याला पूर्वचेतावणी देतोय। बघू शकताय कशा प्रकारे तो जवळ येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय। तर बघा मित्रांनो, की ज्या वेळेला त्याला जास्त भीती वाटत्या त्याच वेळेला तो जास्त आक्रमक होत असतो। बघू शकताय कशा पद्धतीने तो आपल्याला दिसतोय। आणि बघा की सापांना कान नसतात पहिली गोष्ट, आणि सापांना ऐकू येत नसतं। हलती वस्तू जवळ दिसली की त्या हलत्या वस्तूकडे ते बघत असतात। आता माझ्या हाताकडं माझा हात मी या ठिकाणी हलवतोय आणि त्या हलत्या वस्तूकडे तो बघतोय, त्यामुळे लोकांचा गैरसमज एक मोठा आहे की नाग पुंगीवर वगैरे डुलतो, तर तसा साप कधी पुंगीवर डुलत नसतो, लक्षात घ्या। बघा, महत्त्वाचं म्हणजे की चप्पल वगैरे घालताना बूट वगैरे झाडून घालत जावा, त्यामध्ये टॉर्च वगैरे पाडून बघत जावा। एखादा छोटा साप जर विषारी लपलेला असेल तर बघा, विषारी सापाचं जे पिल्लू असतं ते जन्मताच विषारी असतं, त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते। तर आता आपण त्याला पकडून घेतोय, हाय का छोटीशी बरणी बघा बघा कशा प्रकारे आपण त्याला पकडतोय। व्हिडिओ बघून कोणीही सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण सापांची माहिती असणं अतिशय महत्त्वाचा विषय असतो। आणि जर तुम्हाला माहिती वगैरे नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका। तर तो पळण्याचा प्रयत्न करतोय, बघू शकताय। घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका, अजिबात घाबरू नका। सापांना पकडणे एक कला असते आणि त्या कलेनुसार आम्ही पकडत असतो। माहिती नसेल नाही पडत नाही, बाहेर पडत नाही, एकदम ओके, काही प्रॉब्लेम नाही। तो स्वतःला सामावून घेत असतो, लक्षात आलं का? शरीर असतं लवचिक, त्यामुळं तो स्वतःला ॲडजस्ट करून घेत असतो, त्यामुळं त्याविषयी नाही। आपण त्याला छिद्र मारूया, सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया। धन्यवाद। बंद करू नाही तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पकडला स्पेक्टिकल कोब्रा हा साप सुरक्षितपणे निसर्गात सोडतोय। तर तो आता कशा पद्धतीनं जातोय बघा, तर तो फणा वगैरे दाखवायला प्रयत्न करतोय। तर
कशा पद्धतीने तो निसर्गात गेला बघू शकताय। तर बघा मित्रांनो, तसंच आपल्याकडं अजून एक साप आहे, तो म्हणजे रसल वायपर। रसल वायपर बघा आपण भवानगर गावामध्ये पकडला होता। तर आता जो साप आपण सोडला तर तो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी पकडला होता। तर जो गोंड जातीचा साप असतो तर तो बघा वैरणीत होता आणि रानातला साप आपण ॲक्च्युली पकडत नाही। तर त्यामुळं बघा थोडंसं आपण त्याला व्हिडिओ वगैरे काही केलेला नाही। पण ते कसं आहे की आता भवानगर गावातले लोक सगळे आपलीच आहे, ते गांधीनगर, भावानगर, सूर्यनगर, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आपण त्याला पकडलेला आहे। ॲक्च्युली आपण रानातला साप पकडत नाही। त्यांनी बघा आदल्या दिवशी वैरण काढली होती आणि दुसऱ्या दिवशी वैरणीचा बिंडा उचलताना त्याच्या खाली जाऊन बसली होती। तर त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते बघा। तर मित्रांनो कसं आहे की आजूबाजूला जरा थोडंसं लक्ष देत जावा, कारण पाय पडला तरच साप चावत असतात। तर तो सापसुद्धा अगदी सुरक्षितपणे आपण निसर्गात सोडलेला आहे। तर तो कशा पद्धतीनं जातोय बघा, खूपच सुंदर पद्धतीनं तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे। गेला, पूर्ण आत गेला बघा। तर बघा मित्रांनो की आज आपण दिवसभरामध्ये 7 साप पकडले होते बघा, त्यातले आता 2 सोडले आपण। तर इंडियन रॅट स्नेक हा साप आपण आळसंद गावामध्ये पकडला होता बघा। तर तो कशा पद्धतीनं निसर्गात जातोय तुम्ही बघू शकताय। जास्त लांबडा नव्हता हा, थोडासा छोटासा होता। तो कशा पद्धतीने निसर्गात गेलेला आहे तुम्ही बघू शकताय। तर बघा मित्रांनो, तो गेलेला आहे। तसंच आता आपल्याकडं दामन जातीचा साप आहे। तर हा साप आपण गांधीनगर या ठिकाणी पकडला होता बघा। खूपच सुंदरपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे। तसंच बघा आपल्याकडं अजून एक साप आहे, दामन जातीचाच आहे। तर कराड रोडला शिवार हॉटेलच्या पाठीमागं या सापाला आपण पकडलं होतं। तर कशा पद्धतीने तो निसर्गात जातोय बघा। तर याचा रंग खूपच सुंदर आहे, किती स्पीडने गेला बघा। तर बघा मेहंदी रंगाचा हा साप होता। तर अजून एक आपल्याकडे गारडी गावामध्ये पकडलेला हा खूपच मोठा आहे बघा। तर त्याला सुद्धा आता आपण बाहेर घेतोय।